कोस्टल रोडला मंजुरी मिळाल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि शिवसेनेचे मुद्दे भाजप हायजॅक करतंय का अशा चर्चा दिवसभर सुरू राहिल्या। कोस्टल रोड हे उद्धव ठाकरेंचे एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहिलं जात होतं, मात्र भाजपने थेट दिल्लीतून या संदर्भातली मंजुरी आणून कुठेतरी सेनेला शह देण्याचाच हा प्रयत्न केलाय। उद्धव ठाकरेंचं स्वप्न साकार होणार, मुंबईला मिळणार कोस्टल रोड। भाजपने केलं उद्धव यांचं स्वप्न पूर्ण, मात्र शिवसेनेला ठेवलं अंधारात। दिल्लीत झाली कोस्टल रोडची घोषणा, मुंबईत शिवसेनेला पत्ताही नाही। कोस्टल रोड प्रकरणी इतकी महत्त्वाची भूमिका मांडताना आपल्या सहकारी पक्षाला विचारात घ्यावं इतकी तसदीही भाजपने घेतल्याचं पाहायला मिळालं नाही। याची दखल सोशल मीडियाने घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळालंय। मात्र श्रेयासाठी शिवसेना इतक्या खालच्या थराला जाणार नाही। राज्य सरकारने घोषणा केली आहे तरी पुढील सर्व कामं महापालिकेच्या अंतर्गतच होणार असल्याचं मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडलंय। मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबईच्या हिताचा हा प्रकल्प आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांनी ती घोषणा केली आहे। त्याच्यावरती श्रेय घेण्यासाठी काय धडपड वगैरे आम्ही तरी करणार नाही। म्हणजे इतक्या खालच्या थराला जाऊन श्रेयासाठी धडपडणारी शिवसेना कधीच नाही। हे सरकार आमचंच असल्याचं मी मानतो असं राऊत भलेही म्हणत, मात्र श्रेयवादाच्या लढाईत भाजपनं सेनेवर कुरघोडी केली आहे हे मात्र नक्की। श्रेयवादाच्या लढाईमध्ये कोस्टल रोडचा प्रकल्प मार्गी लागणं तितकंच आवश्यक आहे, कारण कोस्टल रोडच्या परवानग्या मुंबई महानगरपालिका आणि MMRDA या दोघांच्याही घ्याव्या लागणार आहेत। कॅमेरा पर्सन मंगेश शिर्केसह दिलीप वझे, जय महाराष्ट्र।